काही गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. दॅट्स ऑल. बाय. आता हा इनोवाला मला मागून खूप हॉर्न देतोय. तो इसको बताना पडेगा मैं कौन है. अशा प्रकारे ते इनोवाल्याला चेस करून माझ्या मनाला जी शांती भेटली. दिस इज ऑफिशियल फर्स्ट ब्लॉग ऑफ सिनेमास फिल्म अँड फोटोज. कर्टन वगैरे पण घेतले आणि इकडे ते कर्टन वगैरेवाला ते आले, त्यांना माप वगैरे दिलं होतं. सो आता कर्टन वगैरे रूमसाठी ते पण तिथं फिक्स होत आहे. ओके. इथे थोडे सनमाईक वगैरे येऊन पडले, काही 1-2 बाकी आहेत ते घ्यायला. मला आता पिंपळगावला जायचं, थोड्या वेळामध्ये पिंपळगावला जाणार आहे. ते सर्व सनमाईक वगैरे घेऊन येणार आणि बाकीचे जे आपलं काम आहे रूमचं ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त आता ते कर्टनसाठी त्या स्लायडिंग वगैरे त्या फिक्स करायच्या. बाकी थोडेसे एक्सपेरिमेंट मलाही करावं लागतील. पहिलाच व्लॉग आहे असं वाटतं. बाकी बडबड करायला मला तर काहीच अडचण नाही, मी खूप जास्त करू शकतो. पण मग शेवटी थोडंसं सॉर्टिंग पण करावं लागेल. नुसतीच बडबड करून व्लॉगमध्ये ते पण काही योग्य नाही असं मला वाटतं. बाकी तुम्ही पण मला सजेशन देतच राहा, काय करायचं काय नाही, कशी केलं पाहिजे, अजून कसं इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे या गोष्टीमध्ये. ओके. सो उरलेलं मटेरियल आहे सनमाईक आणि काहीतरी पिजागिरी वगैरे, तर ते आणायला चाललो मी पिंपळगावला. आताच पडदे वगैरे फिट झाले, तुम्हाला थोडं वेळात दाखवतो मी. 1 नंबर वाटत आहे. डबल स्लायडिंगवाले पडदे घेतले मी रूमसाठी. ओके. आणि आता ठीक आहे, व्लॉगिंग तर मी करतोय, नो वरी, कॉन्फिडन्स वगैरे सगळं ओके. फक्त आता क्वेरी मला एकच वाटते की कधी कधी नाही का असं वाटतं की खूप फ्लेक्स करतोय है ना. तर जर तुम्हाला असं वाटलं की हा खूप फ्लेक्स करतोय किंवा असे खूप फ्लेक्सिंग वाटते, हे दाखव ते दाखव, तर लेट मी नो. म्हणजे आपण त्या गोष्टीवरती काम करू शकतो है ना. आता जस्ट ते मटेरियल वगैरे राहिलं होतं इकडं मागं गाडीमध्ये टाकून आणलं आहे मी सर्व. आणि घरी ते लगेच लागते, नाही तर आपल्याला गाडीची व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग पण करायची होती. आणि यार हे व्लॉगमध्ये ना खूप अनकम्फर्टेबल गोष्ट आहे. म्हणजे आता ठीक आहे, मी प्रत्येक गोष्ट व्लॉग आहे तर ऑब्विसली मी सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. पण नाही का असं कधी कधी वाटतं का यार मी फ्लेक्सिंग तर नाही करत आहे ना. सो ही थोडीशी ऑकवर्ड गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ते थोडी यूज टू होण्यासाठी ना थोडासा वेळ जाईल मला. ओके. आणि त्याच्यात पण अजून एक थोडीशी अनकम्फर्टेबल गोष्ट आहे, ती म्हणजे लँग्वेज ना. तिथे पण मला कधी कधी प्रश्न पडतो की यार मराठी म्हणजे ठीक आहे ना, माझी गावाकडची मराठी मला मान्य येते ती गोष्ट, बट है ना ते गावाकडचीच ठेवू की थोडीशी प्रोफेशनल यूज करू शकतो वगैरे, खूप साऱ्या गोष्टी. आता मला ह्या सर्व सॉर्ट आउट करावं लागतील हळूहळू. ओके. आणि आता निघालो पिंपळगाववरनं घरी जाऊन आणि हे द्यायचं. रूममध्ये जर बघितलं तर पूर्ण घाण झाली. ते सर्व भुसा वगैरे सर्व हे सनमाईकचं सर्व पडलेलं आहे, त्याच्यामुळं काम पण नाही होते. ओके. तिकडे प्रथमेशकडे दिलं आहे, ते कामं चालू आहे. ओके. त्याच्यामुळे आता हे 1-2 दिवस परत आता रूमच्या याच्यातच जाणार रिनोव्हेशनमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आपण परत एडिटिंग वगैरे ते परत चालू करणारच आहे. आता ऑलमोस्ट सर्वांचं सर्व डिलिव्हर झालं आहे. थोडंफार गोष्टी बाकी आहे, जसं की काहींची एखादी रील बाकी असेल, काहींची एखादी सिनेमॅटिक बाकी असेल, अशा थोड्याफार छोट्या छोट्या गोष्टी ज्या ह्या मंथमध्ये तर ऑलमोस्ट म्हणजे 100% देऊनच टाकेल मी सगळ्यांना, तो काही विषय नाही. ओके. त्याच्यानंतर आता सीझन ऑफ होतो, जे पुढच्या इन्क्वायरीज पण येत आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी तुमची पण वेडिंग एकदम जगात भारी झाली पाहिजे, तर तुम्हाला माहिती कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, सिनेवर्स फिल्म अँड फोटोज. ओके. तर लवकरात लवकर तुम्ही पण तुमचे डेट बुक करून घ्या. आणि तुम्हाला आपले माणसं म्हणून सांगतोय की लवकर टीम बुक करून घेत जायची. म्हणजे तुम्ही मला ऑर्डर द्या, नाही तर कोणाला पण द्या. ज्या प्रीमियम टीम आहे त्या सर्वात पहिले बुक होत असतात, हे मी तुम्हाला आधी सांगायचो. लास्ट स्टेजला लास्ट मिनिटला जाऊन तुम्ही जर बुक करणार तर मग अवघड आहे, मग तुम्हाला चांगली टीम भेटणार नाही अजिबात. ओके. सो या काही गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. दॅट्स ऑल. बाय. आता हा इनोवाला मला मागून खूप हॉर्न देतोय. तो इसको बताना पडेगा मैं कौन है. अशा प्रकारे ते इनोवाल्याला चेस करून माझ्या मनाला जी शांती भेटली, आय डोंट नो.
असं काय होतं. पण जर मला कोणी खूप सारे हॉर्न वगैरे जर दिले ना तर मग जरा टाळकं सरकतं माझं. आणि जे माझ्या गाडीत बसले त्यांना माहिती आहे मग आपली गाडी म्हणजे रॉकेटपेक्षा कमी नाही. माहीत नाही काय होतं बाई. पण आता रिसेंटली काय आलं, जाऊ दे तो किस्सा मी नंतर. ऑकवर्ड ह्या गोष्टी शिकायच्या मला. ब्लॉग बनवताना ऑकवर्ड नाही झालं पाहिजे. ओके. आणि प्रेझन्स ऑफ माइंड थोडासा आपला नाही बाई इतका, मला ते तर मान्यच आहे. पण मग तो पण सुधारायचा आहे मला. बघूया आपण हळूहळू सगळ्या गोष्टींवरती काम करूया. आता हा पहिलाच व्लॉग आहे बाई, माहीत नाही आता कसा बनतो काय बनतो. ओके, आय ट्राय माय बेस्ट. पण ते जे इनोव्हा आल्याची जळली ना ती, वा मजा आ गया बाई, एक नंबर. ओके सो हा होता आजचा आपला व्लॉग. कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सांगा. काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते पण कॉमेंट्समध्ये सांगा. खूप फ्लेक्सिंग वाटतंय का ते पण सांगा. काय वाढवला पाहिजे, काय कमी करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा. ओके. आणि आपण पडदे टाकले तर हे बघा, या टाईपचे पडदे आहे. ॲक्च्युली ते डुअल साईड आहे, मध्ये व्हाईट आहे, त्याच्यानंतर हे बाजूला थोडे टिश्यू. ओके, म्हणजे डुअल स्लायडरवाले. ओके. त्याच्यानंतर आपलं इथे मागे हे चालू आहे कपाटाचं काम. ओके बाई, मी कपाटच म्हणतोय. वॉर्डरूफ वगैरे, वॉर्डरोब, ते शब्द मला टायमिंगवर आठवत नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याला कपाटच म्हणणार आहे. आणि हे बघ, काम ऑलमोस्ट होत आलं आहे. त्याला ड्रॉवर वगैरे टाकून आणि सुपर होईल. ओके. तिथे कपडे बिपडे का बनवतो आहे हे बघा. इथे हे एक कॅरेट आहे पूर्ण कपड्यांनी भरलेलं. ओके. त्याच्यानंतर इथे गादी खाली पूर्ण कपडे. आणि अजून दाखवतो तुम्हाला, लेट मी शो यू. हे बघा, इतके सारे कपडे झाले ना का ते ठेवायलाच जागा नाही. त्याच्यामुळे आपण ते बनवून घेतलं एकदाचा, डोक्याचा ताण मिटवून टाकलेला आहे. ओके. आणि गरम तर खूपच होतं. मी आत्ताच पिंपळगाववरून आलो त्याच्यामुळं. ऑल राईट. सो असा काहीतरी आजचा आपला व्लॉग आहे. आणि आय गेस इतका इनफ होईल. जो कोणी शेवटपर्यंत बघतोय बाई, प्लीज मला तुम्ही सजेशन द्या, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कॉन्फिडन्स कमी वाटतोय, जास्त वाटतोय, कसा वाटतोय, एनिथिंग काही पण सजेशन असेल तुम्ही मला ॲब्सोल्युटली द्या. आणि दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.